शिरोडी एका गरीब कुटुंबात त्यांचे आई बापांनी त्यांचे नाव ठेवले देबूला. आता बघा, श्वास घेत आणि मोकळा हो, रिलॅक्स. आणि चुकला तरी चालतंय, तुला जे वाटतं ते बिनधास्तपैकी बोलायचं. पटापट म्हणलं. हां ठीक आहे. हां देबूला काम करायची हौस होती. देबू मामाच्या शेतात कष्ट करायचा. आणखीन पुढं काय झालं? मग पुढं काय काय केलं डेबूनी? कोण बनला? कसं काम करत होता? माहिती आहे का काही त्याबद्दल? वाचलंस का? हां काय सांगा. ते घर सोडून गेलते का? हां मग काय केलं मग पुढं त्यांनी? हां त्यांनी घर सोडून वावरात त्यांना पाय हाणायचं पण शिकले. पाय हाणायचं शिकत होते. त्यांनी शिकले पण आणि मामाच्या शेतात कष्ट पण केले. वा, मामाच्या शेतात कष्ट पण केले. ते सगळे शेतातले कामं शिकले. आणखीन कोणाला काय? त्यांनी खोरा घेऊन आणि टोपलं घेऊन सगळं राडान ते साफ केलं. वा वा, कुठला पण तो? त्याच्या गावी गेले. गावोगाव गेले. हां त्यांच्या घरात टोपला खोरं घेतले. सगळे गावी त्यांनी कचरा भरिला आणि टाकून दिले. हां हे खायला आणलंस का तू? काय खातोस? तोंडात काय? चिंचू का? खाऊ नको. आणि माणसाला म्हणाले असं करू नका, काही खाऊ नका, कचरा एका जागा. छान, व्हेरी गुड. आणखीन काय सांगायचं तुला? हां तू सांग. डेमू महाराज म्हणू लागले होते गावी जाऊन की अंडे खाऊ नका, कोणाला मारू नका. हा म्हणजे प्राणी पक्षी ते त्या मारून खात होते. हां पुन्हा कोंबड्या चालू नका, पुन्हा असं नमस्कार पण नका. हां अंधश्रद्धा बाळगू नका. आणि तुम्ही जिथं नवस करता किंवा ज्याला मागता तो काय आपल्याला देणार नाही आहे. आणि त्याच्यासाठी पैसे पण खर्च करू नका. म्हणजे नवस फेडायसाठी शाळेत तुमच्या पोराच्या शिक्षणालाच पैसे टाका. हां जर करायचेच असले खर्च तर शिक्षणावर करा. तो पैसा जो आहे तो तुमच्याकडे नसताना तुम्ही नवसं करताय, बोकड घेता, गोंधळ जागरण गोंधळ घालता, कुठं काय करता आहे का नाही. नवस आहे म्हणून तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून नाहीत करत तुम्ही. पैसे यावे म्हणून, तुमचं चांगलं व्हावं म्हणून. आणि कुणी सांगितलं तुम्हाला हे? कोण सांगतं? ब्राह्मण सांगतो. ही पूजा करा, ती पूजा करा, बरोबर आहे का नाही. पुन्हा मेल्याच्या नंतर काय करतात? श्राद्ध घालतात, बरोबर आहे. मग त्यावेळेस डिबूंनी काय सांगितलं लोकांना? की तुम्हाला ते ब्राह्मण सांगतो की सीडी द्या, सोन्याची गाय, चांदीची गाय द्या, अशी गाय नसली तुम्हाला तर दान द्या, अन्नदान करा, कोरडा शिदा द्या, गहू द्या, ज्वारी द्या. आणि मग मी तुमच्या हे सगळं तुमचं सामान जे आहे तुम्हाला कुणाला पोहोचवतो? वर तुमच्या स्वर्गात गेलेल्या वडिलांना, आईला, त्यांना पोहोचवतो. म्हणजे श्राद्ध घालतो म्हणजे काय करतो? तुमच्या पित्रांना हे पोहोचवतो असं सांगतो. आणि मग आपण नाही का करत, श्राद्ध घालत नाही का? मग गाडगेबाबांनी त्यावेळेस सांगितलंय. अजूनही लोक ऐकतात का? अजूनही लोक सुधारलेत का? मग त्याच्यावर गाडगेबाबांनी काय केला प्रयोग? गाडगेबाबा काय म्हणले? मी इथं काल सुळे सरांनी सांगितलं काय? सुळे सरांनी काल सांगितलं मोसंबीचे बाग होती डेबूंची, गाडगेबाबांची. कुठं? अमरावतीला. आणि गाडगेबाबा होते इकडं मराठवाड्यामध्ये, त्याच्यात इकडं लांब गावाला. आणि तिथं नदीतून पाणी फिकीत होते गाडगेबाबा असं. तर लोक काय म्हणले, काय वेड्यासारखं करतात हे, काय माणूस आहे वा, का रे पाणी काम शिपडत तसं येडा झालं काय? आईला पण त्याचे सासरा आलता तिने पण असं म्हणले होते की तो पोरगा येडा आहे का? डिबूला काय असं म्हणले का डेबूला का पिठलं खायचं होतं, तिने का याच्याकडे गेली शेजाऱ्याकडे का पीठ आणायला, का वाटत नाही का हे भेटले सासरोबा. मग का कुठं चालली? का डेबूला का पिठलं खायचं त्याच्यामुळे मी का न्यायला चालली. सासरोबा म्हणले अरे त्या डेबू काय वेडा झाला, कुणाले गाव झाडा लागला. मग ती डेबूची आई म्हणली अरे तुझ्यासारखा इतका मुलगा हुशार नाही, माझा मुलगा इतका हुशार आहे. माझ्या मुलगाने तर इतकं स्वच्छ केलं आणि असं इतकं गाव स्वच्छ करून, आणि तुझा इतका मुलगा हुशार नाही. बरोबर आहे, छान. आणि ते